अँड गाईज तर जस्ट आता या टेम्पलमध्ये एंटर झालो आहे गाईज आणि इतकं भारी वाटायला ना गाईज आतमध्ये या ठिकाणी आपलं जसं आनंद स्वामी मंदिर आहे गाईज तर सेम त्याच टाईपची फिलिंग या ठिकाणी यायला लागली मला. आणि जे की पूर्ण जे सागवानचे लाकडे आहे तर सागवानच्या लाकडाने ते मंदिर बनलेलं आहे. आणि आमच्या जालन्यामध्ये आनंद स्वामी मंदिर आहे गाईज ते पण असंच आहे हा एरिया. आणि मंदिर हे जे आहे ना 175 वर्ष जुनं मंदिर आहे. 175 वर्ष जुनं. तर तिथे तुम्ही कारागिरी बघू शकता की कशी आहे तेच बायला घालून दाखवतो तुम्हाला की कसं आहे मंदिर आहे. तर ते मागच्या साईडला पाहिजे आणि इथून अगोदर डोर असेल बंद आहे त्या साईडनं बंद आहे आणि इकडून असं काही बघा कसं वाटतं दिसतं मंदिर आहे. आपल्याला वाटतं सिंगल मंदिर आहे पण आतमध्ये 2 फ्लोर आहे काही. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज तर आज पुन्हा जातो आपल्या इतिहासाच्या शोधामध्ये आणि आज आहे ना अशी एक जागा व्हिजिट करणार आहे गाईज जी की जालन्यामधलं मी बघितलेलं सर्वात ओल्डेस्ट टेम्पल होतं. जे की फर्स्ट टाईम जालन्यामधलं कुठेतरी एकदम ओल्डेस्ट टेम्पल बघितलं मी. तर ते टेम्पल आपण जेव्हा मागच्या वेळेस गेलो आता आपण जो शूट केला होता त्या देवीच्या मंदिरामध्ये आय थिंक ती साईड होती कसबा भागामध्ये आपण ज्या ठिकाणी आता ब्लॉग शूट केला होता काहीच. तर त्याच एरियाजवळ म्हणजे त्याच एरियाजवळ अजून एक मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे. आणि जे की मी मागच्या वेळेस पण व्हिजिट केलं होतं आय थिंक 1 वर्ष झालं वाटतं त्याला. तर आज त्या जागेला मी रिव्हिजिट करणार आहे काहीच. आणि आता झाली आहे दुपार. तर ह्या टायमाला तर त्या ठिकाणी जास्त कोणी नसतं त्या हिशोबाने मी एकदम इझिली जो ब्लॉग आहे तो शूट करू शकेल गाईज. अँड ऑल्सो गाईज तर मला भरपूर जणांचे कमेंट आले गाईज की मागच्या वेळेस आपण जे मंदिर आपण बघितलं होतं जे तळघरात गेलो होतो तर ते मंदिर ॲक्च्युली आहे कुठे. तर मी सांगू इच्छितो गाईज की ते कसबा भागामध्ये आहेत आणि लोकेशन तर मला पण करेक्टली सांगितलं जाणार नाही बिकॉज गाईज ते तर फार आतमध्ये आहे. मला भरपूर जणांचे कमेंट आले की ॲक्च्युली लोकेशन कुठे. तर मला पण सांगणं कठीण झालं गाईज ते कारण त्याला फार आतमध्ये जावं लागतं. ते कसबा भागातच आहे पण ते एका घरामधून तुम्हाला जावं लागतं. घराच्या आसपास आहे एक तर घराच्या पाठीमागे ते मंदिर आहे. तर तुम्हाला जे एरिया आहे तर घराच्या थोडं आतमध्ये जावं लागतं. पुन्हा भरपूर तिथे 2-3 घरं आहे तर त्यांना ओलांडून तुम्हाला त्या मंदिरामध्ये जावं लागतं आणि जी की फार मध्यभागी जागा आहे. आणि भानगड अशी झाली की भरपूर जणांनी मला कमेंट करता मला सांगितलं चाललं नाही फक्त एवढं सांगितलं झालं की कसबा भागामध्ये आहे. आणि जर तुम्हाला ती जागा ती ॲक्च्युअल लोकेशन बघायचं असेल काहीच तर कसबा भागामध्येच आहे. पण रस्ता कसा आहे जायला तर तुम्हाला तो ब्लॉग बघावा लागेल की मी कसा गेलो तो. गांधी चमन जवळ आहे त्या ठिकाणी आणि तिथून मी एंटर कशी घेतली होती तर ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे मी. तर आणि तुम्हाला जर त्या जागेला व्हिजिट करायचं असेल काहीच तर त्या ठिकाणी जर तुम्ही जर विचारलं किंवा हा ब्लॉग जर दाखवला माझा तर तुम्हाला त्या एरियापर्यंत नक्की सांगेल काहीच रस्ता नक्की सांगेल की कसं आतमध्ये जायचं आहे. पण ते फार आतमध्ये आहे काहीच आणि तुम्हाला तिथे विचारून जावं लागेल कारण मी खूप कन्फ्यूज झालो त्या ठिकाणी गेल्यावर. मी 3दा-4दा हिंडलो त्या ठिकाणी आणि नंतर त्यांना फोटो दाखवला की ह्या मंदिरात जायचं आहे. तर तेव्हा त्याने सांगितलं की इकडून असा रस्ता आहे. तर तुम्हाला जर त्या जागेमध्ये जायचं असेल तर आपला ब्लॉग दाखवा तुम्हाला त्या जागेमध्ये जाता येईल काहीच. आणि फार भन्नाट जागा आहे काहीच. तुम्ही एकदा नक्की त्या ठिकाणी व्हिजिट करा. एक्सपिरियन्स फार भारी आहे तुम्हाला आणि फार मस्त मंदिर आहे ते. तुम्ही नक्की व्हिजिट करा गाईज. अँड गाईज बाय द वे तर आता चाललो इथून विठ्ठल मंदिरामध्ये. आणि जे की मी बघितलेलं सर्वात जुनं मंदिर होतं फर्स्ट टाईम जेव्हा आपण ब्लॉग स्टार्ट केला होता मी तर जालन्यामध्ये बघितलेलं सर्वात जुनं मंदिरापैकी एक होतं गाईज ते जे की 1850मध्ये बनलेलं आहे. तर आता त्या जागेवर जातो आहे. सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. सो गाईस तर हे आहे बघा ते टेम्पल जे काही श्री संस्थान विठ्ठल मंदिर आणि ज्याची स्थापना झाली होती 1851मध्ये बघा गाईस. 10 बुधवार 1851मध्ये हे जे मंदिर आहे गाईस त्याची स्थापना झाली होती. आणि हे आहे जालन्यातील विठ्ठल मंदिर जे की कसबा भागामध्ये आहे. आणि मंडळी हा जो रोड आहे ना फार व्यस्त रोड वाटतो मला. इतकी गर्दी नसते पण आज फारच गर्दी दिसायला लागली ते. आणि इथे चाललो आहे आतमध्ये आता आपण. अँड गाईज तर
जस्ट आता या टेम्पलमध्ये एंटर झालो आहे गाईज. आणि इतकं भारी वाटायला गाईज आतमध्ये या ठिकाणी. आपलं जसं आनंद स्वामी मंदिर आहे गाईज, तर सेम त्याच टाईपची फिलिंग या ठिकाणी यायला लागली मला. आणि तुम्हाला दाखवते गाईज की हे मंदिर आहे कसं. बघा गाईज, हे आहे ते मंदिर. आणि इथे वरती बघा गाईज, इथे वरती पण फ्लोर आहे. आणि हे मंदिर बघा गाईज कसं आहे. आणि जे की पूर्ण जे सागवानचे लाकड आहे गाईज, तर सागवानच्या लाकडाने ते मंदिर बनलेलं आहे. आणि आमच्या जालन्यामध्ये आनंद स्वामी मंदिर आहे गाईज, ते पण असंच आहे, आनंद स्वामी मंदिर. आणि बघा गाईज, पहिला हा एरिया बघून घ्या, मग तुम्हाला दर्शन दाखवतो. आमची विठ्ठल रुक्मिणीचे तुम्हाला दर्शन देतो गाईज. तर हा असा एंट्रन्स गाईज इथून, आणि आतून पूर्ण असा हा एरिया. आणि मंदिरी हे जे आहे ना 175 वर्ष जुनं मंदिर आहे गाईज, 175 वर्ष जुनं. तर त्याची तुम्ही कारागिरी बघू शकता गाईज की कशी आहे. याची बनावट बघा गाईज, इथून सागवानाचे लाकूड वरती लावेल गाईज, इथून वरतून लावेल आहे. इथून कडी वगैरे पण आहे आणि सेम पोर्शन त्या ठिकाणी आहे. आणि इथून वरतून बघा गाईज ही नक्षीकाम कशी करायला आहे. इकडून सगळा असा हा वरती घुमट बांधलेला आहे. आणि मधामध्ये सेंटरमध्ये त्यांनी ही जागा रिकामी सोडेल आहे. आणि वरतून असं काही. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली सगळेच की वरती पण लाकडे लावायला आहेत बघा गाईज. आणि आता जे वरचं काम आहे तर गाईज, तर न्यूली काम झालेलं आहे वरच्या साईडनं. बघा गाईज कसं मंदिर आहे. आणि आय थिंक अगोदर उघडा असेल वरतून, अगोदर उघडा असावा गाईज, कारण वरतून आता न्यूली कंस्ट्रक्शन झालेलं आहे. आणि हे खालून असं मंदिर. आणि वरती भाग पण दाखवतो गाईज तुम्हाला की कसं आहे. अँड गाईज आता जस्ट नेमकं दर्शन घेतले. आणि ही आहे श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. ही आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती गाईज. आणि बघा गाईज किती सुंदर मंदिर आहे खरं आतमध्ये. आणि बाय द वे इथे लॉक आहे, तर एंटर काही होता येणार नाही आपल्याला. आणि असं काही मंदिर. आणि बघा गाईज किती सुंदर मंदिर आहे खरं आतून. अँड गाईज हे असं काही मंदिर. आणि इथून पुन्हा हा बाहेरचा एरिया. इकडून नीट रोड जातो आहे गाईज. आणि तिथून बघा मंदिर समोर नीट रोड जातो इथून. आणि वरतून असा काही सीन. अँड गाईज बाय द वे तर याच्या प्रदक्षिणा घालून दाखवतो तुम्हाला की कसं आहे मंदिर आहे. तर हे मागच्या साईडला गाईज. आणि इकडून आय थिंक अगोदर डोर असेल, बंद आहे, त्या साईडनं बंद आहे. आणि इकडून असं इकडे पण डोर आहे, हा पाठीमागून बंद आहे. आणि आतून असं काही सीन. हे बघा गाईज, हे असं काही संपूर्ण मंदिर. आणि मंडळी तुम्हाला या मंदिराबद्दल माहीत होतं का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. फार भारी मंदिर आहे गाईज, फार भारी. आणि कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड गाईज बाय द वे तर याची जी आता सेकंड साईड आहे ना, आता त्या साईडला चाललो आहे. लॉक आहे, लॉक आहे. अँड गाईज बाय द वे तर या ठिकाणी आलतो, पण आता प्रॉब्लेम असा झाला की या ठिकाणी लॉक लावायला काही. आणि वरती काही जाता येणार नाही आपल्याला. आणि ती चाबी आहे तर इथेच कोणाकडे आहे. तर ॲक्च्युली तर कोणाकडे चाबी ती ॲक्च्युली मला माहीत नाही गाईज. अगोदर उघडं होतं तर इथून असं वरती गेलो होतो मी. आणि वरतून तर फार छान दिसतं गाईज. हां, इतकं काही असं बघण्यासारखं तर नाही आहे स्पेशल, पण वरतून जर याचा व्ह्यू येतो ना बागीत, तर तो फार येतो गाईज. मागच्या वेळेस गेलो होतो मी, तेव्हा अँगल वगैरे इथं काहीच लावलं नव्हतं, रोलिंग वगैरे. तर तेव्हा सगळं मोकळं होतं, पण आता सगळं पॅक करून ठेवलं आहे. आणि जर हा कसा व्ह्यू वरतून कसा येतो गाईज, जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला जुना ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता गाईज. तर हा तो व्हिडिओ आहे गाईज. तर जो काही टाकलेला आहे मी या मंदिराबद्दल. आणि वरतून कसा व्ह्यू होतो गाईज, तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल गाईज. आणि आता जर गेलो असतो ना गाईज, तर फार म्हणजे भारी वाटलं असतं. माझी इच्छा होती वरती जाण्याची. वरतून फार भारी सीन आला असता. मी चावीचा जोगाट लावला पण असता, पण वरती काय माहिती आहे का, फक्त जाऊ व्ह्यू पाहू आपण आणि खाली येऊ. आय थिंक वरती मंदिर नाही आहे, मंदिर नाही आहे वरती आय थिंक. जर मंदिर असलं असतं तर हे उघडं असलं असतं, तर वरती मंदिर नाही आहे. फक्त एक व्ह्यू फार भारी होतो वरतून. आणि इकडेच कुठेतरी चावी आहे, तर चावी कुठं शोधत बसतो आता मी, त्याच्यामुळं कॅन्सल केलं मी. आणि काही बाय द वे तर मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.
अँड गाईज बघा कसं वाटतं दिसतं मंदिर आहे. आपल्याला वाटतं सिंगल मंदिर आहे पण आतमध्ये 2 फ्लोर आहे गाईज. आणि या ठिकाणी ते विंडोज पण आहे गाईज. आणि कसं वाटलं मंदिर गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड सो गाईज बॅक अँड ब्लॉग. तर मंडळी आपण आता गेलो जुन्या जालन्यामध्ये आणि ज्या ठिकाणी आपण टेम्पल बघितलं आणि थोडं एक्सप्लोअर केलं काही जुन्या जालन्याला. आणि त्या भन्नाट गोष्टी बघायला मिळाल्या मला. फार इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळाल्या मला आणि ज्या की येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करू. अँड गाईज बाय द वे आता आले आणि माझ्या फ्रेंडकडे. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला होता. अँड गाईज आता झाली आहे इव्हनिंग. अँड गाईज जस्ट आपण गेलो जालन्यामध्ये एक मंदिरामध्ये ज्या ठिकाणी फार भारी शूट झाला गाईज. मला तर फार भारी वाटलं. आणि काही भानगड झाली की वरती आपण जायला पाहिजे होतं पण तिथे चाबीच भेटले नाही मला. 1-2 जणांनी विचारलं तिथे मी पण चाबी अवेलेबल नव्हती तिथे. कोणाकडे होते तिथे तर म्हटलं तेवढं सापडूच तर म्हटलं मग कशाला. कारण वरती काही स्पेशल पण होतं. जेवढं काही होतं स्पेशल खालीच होतं. आणि कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आणि मंडळी आय होप तुम्हाला हा जो ब्लॉग आहे गाईज हा ब्लॉग आवडला असेल. आणि मंडळी तर आजचा टेम्पल कसा वाटला गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. अँड गाईज सो स्टे ट्यून इन माय ब्लॉग. आणि गाईज हा ब्लॉग इथे मी एंड करतो आहे.